वेलकम बॅक टू विनया भटक्या. आपण आहोत क्रूजवर हॅलॉंग बेवर. नितीश, आता आपण कुठे आलो रे बाबा? आता आपण आहोत हॉलॉंग बे मध्ये आणि हॉलॉंग बेचा हा मस्त एक सीनिक बीच आहे, त्याला टी टॉप आयलंड म्हणतात. आणि ही जी आपण आता क्रूज घेतलेली आहे, येस, ही क्रूज म्हणजे आपलं काय प्रोग्राम काय असतो या क्रूजचा? याचा प्रोग्राम असतो, आपण 11 वाजता पोर्टला रिपोर्ट करतो. मग पोर्टवरनं आपण एक 12-12:30च्या दरम्यान आपण क्रूजवरती हे करतो, आपण चेक इन करतो आपल्या रूममध्ये. अच्छा, बोर्डिंग करतो, त्याचं बोर्डिंग करतो. आणि मग पहिला आपला लंच असतो, जो की मस्त इथे व्हिएतनामी कॉन्टिनेंटल पूर्ण आपल्याला लंच असतो. त्यानंतर एक अर्ध्या तासाचा आपल्याला एक लिजर टाईम असतो. त्यानंतर आपण येतो इथे आता टी टॉप आयलंडला, आणि इथे एक आपला 1 तासाचं साईट सीइंग आहे. आणि ते झाल्यानंतर आपण जातो सुंगसॉट केव्ह, ज्या की हॉलॉंग बे मधल्या सर्वात मोठ्या केव्ज आहेत. ते आता तुम्ही सरांच्या व्हिडिओमध्ये परत बघालच. खूप सुंदर आणि खूप मोठी केव्ह आहे. मग ती झाल्यानंतर आपण परत बोटवरती जातो. संध्याकाळी स्क्विड फिशिंग वगैरे असतं. त्यानंतर आपला डिनर असतो. डिनर नंतर कॅरोके आणि म्युझिक नाईट असते, तर तिथे आपण तुम्ही नाचू शकता, गाऊ शकता. आणि आपला एक ते झालं की उद्या सकाळी उठून सकाळी 6:15ला ताईची सेशन असतो. सो तो ताईची सेशन वगैरे आपण करून ब्रेकफास्ट करून परत एका केव्हमध्ये आपण जातो, ती एक्सप्लोअर करतो. आणि परत आपला सकाळी ब्रंच करून आपण उद्या सकाळी म्हणजे 11 वाजता आपल्याला परत पोर्टला सोडतो. जेवण झाल्यानंतर 12:30ला आमचं लंच होतं क्रूजवर. मस्त की असं हे जेवण होतं, कॉन्टिनेंटल प्लस व्हिएतनामी डिशेस होत्या. मग आम्ही आलो क्रूजच्या डेकवर आणि तिथून साधारण आम्हाला 40 मिनटं वेळ होता. तर काय सुंदर सीन दिसतो बघा. हा हॉलॉंग बे साधारण 1500 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे. आणि ह्या क्रूजच्या बोटवर किती मस्त व्ह्यू दिसतोय बघा. आता हॉलॉंग बेचं मिनिंग काय? हा मीन्स डिसेंट अँड लॉंग मीन्स ड्रॅगन. तर डिसेंट इन ड्रॅगन असं त्याला म्हणतात. हे बघा, ही आमची सगळी मंडळी आहेत. जेवण झाल्यानंतर अर्धा तास आम्हाला वेळ होता, कारण आता हॉलॉंग बेचं साईट सीइंग करायला निघायचं होतं. त्याच्याकरता गप्पा मारत बसलो होतो. साईट सीइंग करता ही दुसरी बोट असते, ही मोठी बोट तिथेच राहते आणि आम्हाला छोट्या बोटीमधनं आपल्याला ट्रॅव्हल करायला लागतं. त्याप्रमाणे ही छोटी बोट आली आणि या छोट्या बोटमधनं आमचे जे काय ग्रुप होता अख्ख्या क्रूजवर, त्यांनी ट्रान्सफर केलं. ह्या हॉलॉंग बेमध्ये साधारण 2,000 तरी आयलेट्स आहेत, म्हणजे छोटी छोटी अशी बेटं आहेत. आणि हे हॉलॉंग बे हे 2001मध्ये युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून त्याची मान्यता त्याला मिळालेली आहे. आणि ह्या बघा तुम्ही किती प्रकारच्या क्रूज आहेत इकडे. साधारण 500 ते 600 टाईपच्या क्रूज बोट्स तुम्हाला इथे दिसतील. आणि ह्या क्रूज काही क्रूज ज्या असतात त्या सकाळी निघतात आणि संध्याकाळी परत त्या टुरिस्ट सेंटरच्या स्पॉटला जातात. पण काही क्रूज ज्या आहेत त्या ओव्हरनाईटसुद्धा इथे अँकर घालून रात्रभर इथे उभ्या असतात. आणि त्या टूरचं पॅकेज जे असते ते 2 days and 1 night. आम्ही ह्याच पॅकेजमध्ये होतो, 2 days 1 night. आणि अप्रतिम असं हे पॅकेज आहे. तुम्ही जर येणार असाल तर नक्कीच हे पॅकेज घेऊन ओव्हरनाईट क्रूज घ्या. आता हा जो हॉलॉंग बे आहे हा साधारण 33 फूट खोल आहे आणि ह्याच्यात बऱ्याचशे प्रकारचे सी फूड पण अवेलेबल आहेत. ह्या दिसत आहेत ह्या बोटी बघा. या सगळ्या ज्या बोटी उभ्या आहेत इकडे ह्या नाईट क्रूज असतात. आणि ही आमची छोटीशी बोट. आता आम्ही चाललेलो आहे एका आयलंडवर साईट सीइंग करण्याकरता. ते हॉलॉंग बेमधलं अतिशय सुंदर आयलंड म्हणून त्याला ओळखलं जातं. मंडळी सगळी बसलेली आहेत.
आणि आजूबाजूचा तुम्ही जर सौंदर्य बघाल हॅलॉंग बेचं, अतिशय अप्रतिम असं हे व्ह्यू आहे. ही निसर्गाने दिलेली देणगीच म्हणता येईल. काय सुंदर आहे. आज तरी थोडंसं फॉगी आहे आणि फॉगी असल्यामुळे थोडीशी क्लॅरिटी, विजिबिलिटी थोडीशी कमी असल्यामुळे तेवढंसं फार दिसत नाही. असं करत आम्ही आलो हे टिपटॉप आयलंड, त्या आयलंडवर आलो. आता हे ज्या आयलंडचं नाव आहे हे 1962ला व्हिएतनामचे प्रेसिडेंट हो ची मिन यांच्याबरोबर रशियन कॉस्मोनॉटनी या आयलंडला भेट दिली होती आणि त्याचा इथे पुतळा पण आहे, ते आपण बघूच तो पुतळा. त्याच्या नावाने हे आयलंड ओळखलं जातं. अतिशय सुरेख आणि ब्युटिफुल आयलंड आहे. हा बघा त्याचा पुतळा आहे कॉस्मोनॉटचा आणि त्याच्याच नावाने या आयलंडला नाव पडलेलं आहे, दिलेलं आहे त्यांनी. अतिशय सुंदर असं हे आयलंड आहे. 3.7 हेक्टर्स असा एरिया आहे त्याचा. आणि इथूनचा जो बीच आहे अतिशय सुंदर असा हा बीच आहे. आणि हे आयलंड साधारण 8 किलोमीटर लांबीवर 8 किलोमीटर लांब टुरिस्ट सेंटरपासून आहे. तिथून आपण सकाळी बोटीमध्ये बसलो. हा जो मागे दिसतोय हा बीच बघा, व्हाईट सँड आहे, अतिशय सुंदर अशी सँड आहे. आणि आमची मंडळी एकदम खुश आहेत ह्या आयलंडवर उतरल्यानंतर. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्विमिंग करू शकतात. हे बघा, हे पण फोटो घेतलेले आहेत आणि दाखवतोय टिपटॉप आयलंड म्हणून. आणि मागचं सौंदर्य बघा तुम्ही, काय अतिशय सुरेख आहे. आणि ह्याच आयलंडला हा जो मागे दिसतो हा डोंगर आहे, या डोंगराच्या टॉपवर सुद्धा तुम्ही जाऊ शकतात. साधारण 200 पायऱ्या चढून तुम्हाला वरती जायला लागतं. पण आमची सगळी सिनियर मंडळी असल्यामुळे आम्ही ह्या बीचवरच राहण्याचं पसंत केलं. साधारण 40 ते 45 मिनटं आपल्याला ह्या बीचवर एन्जॉय करण्याकरता आपल्या पॅकेजमध्ये असतात. कारण ह्याच्यानंतर आपल्याला परत एक दुसरा अतिशय सुंदर स्पॉट बघण्याकरता जायचं होतं. तो आहे हॅलॉंग बेमधल्या सर्वात मोठ्या अशा केव्ज. हा बघा आमचा हा ग्रुप काय छान आहे बघा. थोडीशी विजिबिलिटी कमी असल्यामुळे मागचे तुम्हाला जे आयलंड्स आहेत, जे डोंगर आहेत ते नीट क्लिअर दिसत नाहीत. पण तरीसुद्धा ह्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येऊ शकेल की जर सनशाईन असेल तर काय सुंदर फोटोग्राफी होऊ शकेल इथे. ह्या मोठमोठ्या अशा बोटी असतात. तर ही सुद्धा एक ओव्हरनाईट क्रूजच आहे. ह्यांची मंडळी सुद्धा ह्या आयलंडवर आता आली असतील, त्यांना परत घेऊन जाण्याकरता ही क्रूज आलेली आहे. आपल्याला 40-45 मिनटं वेळ दिल्यानंतर मग परत आपली छोटी ती बोट येते आणि आपल्याला घेऊन जाते. काय काय लोक इथे तुम्हाला फुटबॉल खेळताना दिसतील. बरेचसे फॉरेन टुरिस्ट आणि लोकल लोकसुद्धा व्हिएतनामीज पण आपल्याला इथे भरपूर असे दिसतात. त्या मानाने थोडा क्राऊड तसा कमी होता. पण जेव्हा तुम्ही मेन व्हेकेशन पिरियडमध्ये येतात तेव्हा म्हणतात या आयलंडला खूपच गर्दी असते. तर आमचा 40-45 मिनटाचा वेळ झाल्यानंतर आमच्या त्या छोट्या बोटनी आम्हाला परत पिकअप केलं आणि आता आम्ही निघालेलो आहे ते हॅलॉंग बेमधल्या केव्ज बघण्याकरता. सुंग सॉट केव्ज हे हॅलॉंग बेमधलं एक प्रसिद्ध आणि अतिशय सुंदर ठिकाण आहे साईट सीइंग करण्याकरता. आणि त्या बेटावर आम्ही आता सगळे आलेलो आहे. बाकीच्या पण बोट लागलेल्या दिसत आहेत. सुंग सॉट मीन्स सरप्राईज केव और अमेझिंग केव. 1901 साली फ्रेंच लोकांनी ह्या केव शोधून काढल्या आणि साधारण 500 मिलियन वर्षापूर्वी ह्या निर्माण झालेल्या असाव्या. सीन बघा किती छान आहे. वरती जाण्याकरता सुद्धा गर्दी असते.
साधारण तुम्हाला 200 पायऱ्या चढून वरती जायला लागतं. ह्या जे दिसत आहेत वरती इकडे ते केव्ज आहेत आणि तिथूनचं तिकीट घेऊन जी काय एंट्रन्स फी असते ती भरून लोक इथे लाईनीमध्ये उभे आहेत. 200 पायऱ्या आहेत, पण असती आपण चढू शकतो कारण गर्दी पण असते. बघा किती गर्दी आहे बघा. आणि हे हँगसुंग सॉट केव म्हणजे सरप्रायझिंग केव म्हणून त्याला म्हणतात. वरती जाण्याकरता साधारण 30 ते 40 मिनटं लागतात, डिपेंड्स की गर्दी किती आहे. आणि वरतून दिसणारा हा व्ह्यू बघा, अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे. आता फोटोग्राफीमध्ये एवढा क्लिअर तुम्हाला दिसणार नाही, पण तर तुम्ही ॲक्च्युअली इथे जर येणार असाल तर तुम्हाला खरंच वाटणार नाही की एवढे चांगल्या गोष्टीसुद्धा आपल्या इथे आहेत. साधारण 14 किलोमीटर फ्रॉम द टुरिस्ट सेंटरच्या इथून आहेत. काय ज्या बोटी असतात त्या सकाळी निघतात आणि 4 तासाची हॅलॉंग बेची टूर असते, 4-5 तासाची. त्याच्यामुळे हे टिपटॉप आयलंड आणि ह्या केव्ज कवर करतात आणि संध्याकाळी 6ला परत जातात. आता ह्या ज्या केव्ज आहेत ह्या केव्जवरती साधारण 10,000च्या वरती स्क्वेअर मीटर एरिया असलेल्या ह्या केव्ज आहेत. आणि ह्या केव्जमध्ये 3 चेंबर्स आहेत. मोठा चेंबर मधला आहे आणि साधारण सिलिंग त्याची हाईट जी असते ती 30 फूट उंचीची आहे. आणि आतमध्ये जे तयार झालेले नजारे आहेत ते कित्येक वर्षापूर्वी तयार झालेले असे हे आहेत. आणि केव साधारण एक 500 मीटर असा लॉंग असा हा पॅसेज आहे. त्या पॅसेजमधनं आपल्या केव्ज बघायला लागतात. पहिला चेंबर आहे त्याला ऑडिटोरियमसारखं असं म्हणतात. त्या केव्जमध्ये तुम्ही जर पहिल्या केव्जमध्ये आला तर तरी विशाल अशी ही केव तुम्हाला दिसते. नंतर तुम्ही एक छोटासा हा पॅसेज दिसतोय, या पॅसेजमधनं सेकंड चेंबरमध्ये जाता. तो चेंबर पण अतिशय सुंदर असा चेंबर आहे आणि आतमध्ये लाईटिंगसुद्धा व्यवस्थित केलेलं आहे. जाण्या येण्याकरता पायऱ्या पण आता व्यवस्थित केलेल्या आहेत. त्यामुळे सिनियर लोकांनासुद्धा काय प्रॉब्लेम नाही. फक्त ते पहिल्या 200 पायऱ्या तुम्ही चढून वरती आले तर आतमध्ये अद्भुत नजारा तुम्हाला बघायला मिळेल. हा जो पॅसेज आहे ह्या पॅसेजमधनं आपण चाललेलो आहे ते सेकंड चेंबरमध्ये. आपण सेकंड चेंबरमध्ये जेव्हा एंटर करतो भव्य असं ही केव आपल्याला लगेच दिसून येते. आता बघा आपण जवळजवळ त्या चेंबरमध्ये पोचलोच आहे आणि बघा किती सुंदर अशी ही केव दिसते. पहिल्या चेंबरपेक्षा सेकंड चेंबर जो आहे तो खूपच मोठा आहे. आणि वरती सिलिंगला पण बघा तुम्हाला निरनिराळ्या प्रकारचं डिझाईन दिसून येईल. काय लोक म्हणतात बुद्ध, बर्ड, मंकिंग क्लाइम्बिंग ऑन द कॉलम, असे निरनिराळ्या प्रकारचे तुम्हाला असे भास होतील त्या रॉक्सवर. खूप मंडळी इथे बघण्याकरता येतात. तो जो मागच्या व्हिडिओ सांगितल्यामुळे 8 मिलियन लोक या हॅलॉंग बेला ॲन्युअली व्हिजिट करतात. तर तुम्ही इमॅजिन करू शकाल की किती लोक ह्या केव्ज बघण्याकरता लांबनं येतात. नंतर सेकंड चेंबरमधनं आपण जातो ते थर्ड चेंबरला. असा छोटासा असा पॅसेज आहे आणि इथे आल्यानंतर सुद्धा काय सुरेख चेंबर आहे बघा. आणि असं म्हणतात की थर्ड चेंबर हा लार्जेस्ट आहे आणि ह्या चेंबरमध्ये साधारण 1000 लोक तर आरामात ॲकोमोडेट होऊ शकतील एका वेळेस. आतमधलं लाईटिंगसुद्धा किती सुरेख असं लाईटिंग केलेलं आहे. फारच सुंदर असे या केव्ज ठेवलेले आहेत. मेंटेनन्ससुद्धा फार चांगल्या पद्धतीने व्हिएतनाम गव्हर्नमेंटने केलेलं आहे. आतमध्ये गाईड्स आहेत, त्या गाईडसुद्धा आपल्याला बरीचशी माहिती, चांगली माहिती देतात. तुम्ही जर टूरमधनं येत असाल तर ते गाईड तुमच्याबरोबर असतात. थर्ड चेंबर झाल्यानंतर आमची केव्जची व्हिजिट संपली आणि आम्ही एक्झिट पॉईंटवरनं
हा नजारा दिसतोय बघा, काय छान. खाली हा बीच दिसतोय आणि ह्या पायऱ्या उतरून मग आपण परत आपल्या बोट पकडण्याकरता जात आहोत. एका साईडनी आपण वरती चढतो आणि दुसऱ्या बाजूनी आपण खाली उतरतो. हे बघा आमच्या वंडर लस ग्रुपचा फोटो आहेत. सगळेजण एकदम खुश आहेत, धमाल आहे. हवा पण खूप थंड होती, साधारण 12-13 टेम्परेचर होतं. आणि केओसमधनं खाली उतरल्यानंतर बोटीने आम्ही परत आमच्या मेन क्रूजवर आलो, ते संध्याकाळचं डिनर घेण्याकरता. हा बघा स्प्रिंग रोल दिसतोय, फ्राय राईस, सूप होतं, व्हेजिटेरियन लोकांकरता तोफू, नंतर कुठली व्हेजिटेबल्सची भाजी होती, व्हेज सॅलड, स्टीम राईस, बरेच प्रकार आहेत व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये. नॉनव्हेजवाले तर खरंच इथे एन्जॉय करू शकतील, पण ज्या लोकांना कॉन्टिनेंटल फूड आणि व्हिएतनामी फूड खायला आवडतं, बघा प्रॉन्स पण किती मोठा असा हा प्रॉन्स आहे. पण जर तुम्ही इंडियन मसालेवालं जर जेवण एक्सपेक्ट करत असाल तर तसं काही तिथे फार मिळणार नाही. जर अशाकरता जर तुम्ही क्रूजवर राहणार असाल तर माझी एक सजेशन आहे, जाताना थोडीशी गरम मसाल्याची पावडर घेऊन जा आणि त्याच्यावर टाकून मग तुम्ही एन्जॉय करू शकाल. पण तसंसुद्धा तुम्ही हे कॉन्टिनेंटल आणि व्हिएतनामी जेवण आहे हे खरंच खूपच आहे. हे ट्रॅडिशनल सी फूड विथ सोया सॉस, निरनिराळ्या प्रकारचे सी फूडचं फिश पण आम्हाला मिळालं इकडे खाण्याकरता आणि मी तर खूपच एन्जॉय केलं. बऱ्याच लोकांनी ते एन्जॉय, कारण आपण ज्या देशामध्ये जातो त्या देशामधलं फूड ट्राय करायलाच पाहिजे. हा आमचा ग्रुप आहे, हा नॉनव्हेजवाल्यांचा ग्रुप बसलेला आहे या साईडला आमच्याच त्याच्यातला. आणि दुसऱ्या साईडला जे बसलेत आता दिसेल ते व्हेजवाले. तर व्हेजवाल्यांचे चेहरे थोडेसे पडलेले दिसत आहेत, कारण त्यांना पाहिजे तसं व्हेज जेवण इकडे मिळत नाही. व्हिएतनाममध्ये व्हेजवाल्यांना खरंच प्रॉब्लेम असतो. पण आम्ही इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवतो, पण क्रूजवर तुम्हाला इंडियन जेवण काय मिळत नाही, त्यामुळे व्हेजवाले थोडंसं चेहरा पडलेला होता. हा बघा विन्या भटक्या, खूपच विन्या भटक्यांनी सुद्धा मस्त एन्जॉय केलं, कारण मला कॉन्टिनेंटल फूड आणि हे जे नॉन स्पायसी असतं ते सुद्धा खूपच आवडतं. सी फूड पण अतिशय सुरेख होतं. हा आमचा ग्रुप आहे आणि हा दुसरा ग्रुप दिसतोय, हा इंटरनॅशनल जी लोकं आली होती जर्मनीवरनं, कॅनडा, UK वरनं. शेवटी डेझर्ट आलं, त्याला ऑपेरा केक म्हणून असं डेझर्ट आलं. काही कंप्लेंट न करण्यासारखं असं हे जेवण होतं. आणि आमच्याच ग्रुपमधल्या एकाचा बर्थडे होता, माझ्या बहिणीचा. तर त्या जेवणानंतर आम्ही मस्तपैकी एन्जॉय केलं आणि आमच्याबरोबर जी इंटरनॅशनल लोकं होती जर्मनीवरनं, कॅनडावरनं, त्यांनीसुद्धा या रेग्युलर मराठी गाण्यांवर डान्स घेऊन नाच केला. अतिशय सुंदर आमचा दिवस गेला. आणि आता उद्या आपण दुसरीकडे जाऊ. सो थँक्स फॉर वॉचिंग. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आता आपण क्रूजला उद्या दुसऱ्या ठिकाणी जाऊ. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.